दिल्ली येथे जंतर मंतर मैदानामध्ये विद्यार्थ्यांनी उपोषण सुरू केले होते. दरम्यान पोलिसांनी विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज करून जखमी केले. त्याचाच निषेध म्हणून आज संपूर्ण महाराष्ट्रभर वंचित बहुजन आघाडी आणि इतर सामाजिक संघटनेने बंद पुकारला होता. त्याच अनुषंगाने यवतमाळमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. व्यावसायिकांनी संपूर्ण दुकाने बंद करून निषेध करण्यात यावा यासाठी वंचित बहुजन आघाडीकडून व्यावसायिकांना गुलाबाचे फूल देऊन बंद ठेवण्यास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले. तर यवतमाळमध्ये युवक काँग्रेसच्या वतीने यवतमाळच्या दारव्हा रोडवर चक्काजाम करीत आंदोलन करण्यात आले. पोलिसांनी कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केले. दिल्ली येथे सोनम वांगचूक आणि अभिजित दिपके यासह विद्यार्थी उपोषणाला बसले असताना पोलिसांनी बळाचा वापर करून विद्यार्थ्यांना गंभीर जखमी केले. त्यामुळे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यात यावा, विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे, अमानुष मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी यवतमाळमध्ये वंचित बहुजन आघाडी आणि युवक काँग्रेसच्या वतीने यवतमाळ शहर कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी शेकडो पदाधिकारी, कार्यकर्ते, यवतमाळकर या मोर्चात सहभागी झाले होते. दरम्यान कुठेही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. अमानुष लाठीचार्ज केला. या सरकारने पोलिसाला मध्यस्थी करून जे विद्यार्थ्यांना मारलं, जे निष्पाप विद्यार्थी होते, ज्यांचं शिकाचं वय आहे, ज्यांच्या हातात पुस्तकं होते, अशा विद्यार्थ्यांवर या मोदी सरकारने जे आहे चुकीच्या पद्धतीने लाठीमार केलेला आहे. ते या घटनेवर या भारताच्या सर्व नागरिकांतर्फे आम्ही निषेध करतो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी आज 23 तारखेला संपूर्ण महाराष्ट्र बंदची हाक दिलेली आहे. त्यालाच प्रतिसाद म्हणून आज वंचित बहुजन आघाडीच्या यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने आम्ही यवतमाळ जिल्हा, संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यामध्ये बंद पाळत आहोत. त्याच्यासाठीच आम्ही आज इथे एकत्रित होण्यात आज सुरुवात झालेली आहे. आज तुम्हाला सर्वांना सांगतो की मोदी सरकार ज्या पद्धतीने इथे वागत आहे ते अतिशय निंदनीय आहे. जे विद्यार्थी त्या दिल्लीमध्ये गेले होते, नीट परीक्षेमध्ये जे भ्रष्टाचार झाला, पेपरफुटी झाली, त्याचा निषेध करण्यासाठी निहत्थे होते. त्यांच्या हातात दगड नव्हता, काडी नव्हता, काहीच नव्हतं. त्यांच्या हातात होते फक्त पुस्तकं. अशा विद्यार्थ्यांवर या पोलिसाच्या माध्यमातून या सरकारने अमानुष लाठीमार केला. माझ्या माता भगिनींना, तिच्या ज्या भगिनी होत्या त्यांनासुद्धा ज्या जागी हात नाही लावत तिथे मारलं. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही जिवंत आहोत, आम्ही भारतीय आहोत याचं उदाहरण देण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आमच्या समस्त यवतमाळ जिल्ह्याच्या संघटना आहे, सर्वत्र एकत्र येऊन आज आम्ही इथं बंद करत आहोत आणि या मोदी सरकारचा आम्ही इथं निषेध व्यक्त करत आहोत.